अप्सरा अली विजेती सातारची कन्या माधुरी पवार हिची आज पत्रकार परिषद पार पडली। यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल बोलताना माधुरी भावुक झाली। पाहुयात बातमी सविस्तर। मला अभिमानाने सांगायचं वाटतं की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून माधुरी पवार एक स्वबळावर आज केवळ महाराष्ट्रात नाही तर नॅशनल लेवलवर त्यांनी स्वतःचं नावलौकिक एक बनवले, निर्माण केले। त्या पलीकडे जाऊन स्वतः तर चांगलं परफॉर्मन्स कलाकार तर आहेच, पण मिळणारे जे काही मानधन असेल त्यातून इथं असेच जे उपेक्षित भागातले जे मुलं आहेत त्यांना शिकवण्याचं काम तिची जी संस्था आहे काउंटिंग बीट्स याच्या माध्यमातून ती करत आहे। आज ती मला वाटते नॅशनल लेवलला जाऊन पोचली आहे। मला खात्री आहे की ती तिला ह्याच्यात यश मिळेल आणि ज्याच्यामुळं सातारची कॉलर अजून टाईट होईल आणि आमच्या सगळ्यांच्या तर शुभेच्छा आहेतच, पण त्याचबरोबर ह्याच्यातनं इतरांनी पण बोध घ्यावा की जर आपल्या मध्ये इच्छाशक्ती असेल आणि आपलं उद्दिष्ट हे आपल्या मनात भक्कम असेल तर कला काय, क्रीडा काय, शिक्षण असेल, उद्योग असेल, कुठल्याही क्षेत्रात आपण उच्चांक गाठू शकतो। मी नेहमी सांगत असतो की दरवर्षी फॉर्च्यून 500 नावाचं एक पुस्तक निघतं, म्हणजे जगातले सर्वात श्रीमंत 500 लोक, आणि हे पुस्तक मी नेहमी वाचत एवढं करत असतो। प्रत्येकाने अलीकडं तर आता इंटरनेट आणि ह्याच्यावरनं तर तुम्ही पुस्तक घ्यायची गरज पण नाही, तुम्ही त्याच्यावरनं पाहू शकता। तर ते श्रीमंत आहेत म्हणून वाचत नाही, पण त्याच्याबरोबर त्या पुस्तकात त्यांनी कशी वाटचाल केली आणि कसं संपूर्ण हासिल केलं। काही लोकांनी क्रीडामध्ये, काय कलेमधनं, काय वेगवेगळ्या जे काही क्षेत्र आहेत त्याच्यातनं त्यांनी एवढं भरपूर म्हणजे उंची गाठली आणि त्यामुळं मला खात्री आहे आणि माझ्या मनापासून शुभेच्छा राहतील माधुरीला की तुमचं पण नाव, तिचं पण नाव आणि या अशा ह्या फॉर्च्यून 500 मध्ये यावं, जेणेकरून संपूर्ण सातारची अजून एक वैभवमध्ये भर पडेल। आमच्या सर्वांचा खास करून माझा तर पाठिंबा आहेच, पण एवढंच सांगेन माधुरीला की जशी ही कॉलर आहे ना ह्याच्यापेक्षा तुझी कॉलर टाईट झाली पाहिजे, एवढंच मनापासून शुभेच्छा देतो आणि ऑल द बेस्ट ऑफ विशेस। खूप खूप प्रगती करा आणि भरपूर तुमच्या काउंटिंग बीट्सच्या या संपूर्ण संस्थेच्या माध्यमातून असे अनेक कलाकार निर्माण करा। लागणारी त्यासाठी जी काय मदत असेल तर नक्कीच ती करण्यात मी किंवा सातारकर आम्ही कुठेही कमी पडणार नाही। आणि त्याचबरोबर झी चॅनलनी अत्यंत चांगला असा झी युवा या चॅनलनी असं चांगला एक उपक्रम हाती घेतलाय, जेणेकरून वेगवेगळ्या भागातल्या, सातारा असून वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या, वेगवेगळ्या तालुक्यातल्या, संपूर्ण देशभरातल्या जे काही कला आहेत त्याच्या कलेला वाव देण्याकरता एक चांगलं माध्यम त्यांनी निर्माण केलं, त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो। असेच त्यांनी अजून वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी जसं एक कलेच्या बाबतीत घेतलं असंच त्यांनी क्रीडा अशा बाकीच्या जे काही फील्ड्स असतील त्यात सुद्धा
जी युवाने असे कार्यक्रम राबवावेत. कारण की प्रत्येकाला काही लोकांना क्रीडेची आवड असते, काहींना कलेची, काहींना वेगवेगळे जे काही क्षेत्र आहेत त्याची आवड असते. त्यांना सुद्धा असं ह्या चॅनलच्या माध्यमातून वाव मिळाला तर खूप खूप जीवाला संपूर्ण देशभरातून आशीर्वाद मिळतील, धन्यवाद मिळतील. आणि हे चॅनल असंच पुढं चालू द्या. अशीच त्याची प्रगतीपथावरती आहे, पण अजून प्रगती होऊ द्या एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. उदयनराजे भोसले आपल्याविषयी बोलतात हा जो शब्द आहे किंवा जे मी बघत होते, म्हणजे मला ऊर एवढा भरून आला होता की त्यांनी माझ्यासाठी बोलावं. म्हणजे माझी मुलं तरी असं वाटलं की जन्माला येऊन माझा काहीतरी खूप मोठा आणि मोठा उपयोग झाला. कारण ते जेव्हा बोलत होते तेव्हा आपला स्टुडिओ, पूर्ण क्रिएटिव्ह टीम आणि जजेस, एक पिनही पडेल एवढी शांतता होती त्यावेळेस स्टुडिओमध्ये. आणि त्यांचं बोलणं एवढं सगळे मन लावून ऐकत होते की आता महाराज काय बोलणार आहे. आणि महाराज जेव्हा बोलले आणि महाराजांची जी युनिक स्टाईल आहे कॉलरची, तेव्हा त्यांनी ती कॉलर उडवली आणि मला म्हटले की या कॉलरपेक्षा तुझी कॉलर इथं टाईट राहिली पाहिजे. तेव्हा ठरवलं की महाराजांची कॉलर टाईट म्हणजे टाईटच राहिली पाहिजे, खाली पडता कामा नये. आणि तेव्हा जो एक नवीन जोम आला ना अंगात की याच्या पुढच्या सगळ्या फेऱ्या आपण पार करून आता विनर आपणच व्हायचं आहे, हे ठरवलं त्यावेळेस. तर महाराजांनी दिलेली ती एक बाईट आहे ना, ती आज माधुरी पवार अप्सरा झाली महाराष्ट्राची, हे त्यांच्यामुळे खरं तर खूप मोठी गोष्ट घडली आयुष्यात. सो थँक्यू सो मच त्यांच्यामुळे की मी आज इथे तुमच्यासमोर आहे.